खूप दिवसापासून कमेंट्स येत होत्या, तू डोनट्स कसे बनवते हे नक्की शेअर कर. सो आज तुमच्यासोबत तोच व्हिडिओ घेऊन आले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया. तर इथं मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घेतली आहे 3 टेबलस्पून साखर आणि ते मिक्स करून घेतली आहे. दूध जे घेतलं आहे ते मी कोमट करून घेते, अगदी गरमसुद्धा नाही आणि थंडसुद्धा नाही. आणि आता यामध्ये मी घालणार आहे 2 TSP ईस्ट. तर हे टेबलस्पून आणि TSP हे लक्षात ठेवायचे. हे जे TSPचे स्पून असतात ते छोटे असतात. सो 2 TSP यामध्ये मी ईस्ट घातलं आहे आणि हे छान असं मिक्स करून 3 ते 4 मिनिट मी हे ढवळून घेतलं आणि ते झाकून ठेवणार आहे 20 मिनिटासाठी. 20 मिनिटासाठी ते झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत मी इथं मैदा घेऊन घेते. तर मला डोनट्स बनवायचे होते 25. सो त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे आणि तो छानसा चाळून घेतला आहे. चाळून घेतल्याने डोनट्स जे बनतात ते असे छान जाळीदार बनतात. आणि त्यामध्ये मी 1 TSP घातली आहे बेकिंग पावडर आणि 2 ते 3 टेबलस्पून मी यामध्ये घातलं आहे दही. आता हे जे ईस्टचं दूध आपण बनवून ठेवलं होतं साईडला ते सुद्धा बघू शकता तुम्ही, छान असं फुलून आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मैदा आणि आपल्याला जसं आपण कणिक मळतो तसंच हे मळून घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा झाकून ठेवायचं आहे आपल्याला 20 ते 25 मिनटासाठी. आणि 20-25 मिनटांनी तुम्ही बघू शकता हे छान असं फुलून आलेलं आहे. आता काय करायचं, एक प्लॅटफॉर्म पूर्ण क्लीन करून घ्यायचा छान आणि त्यावर घालायचं बटर. तर बटर किती घ्यायचं, आपला जो छोटा क्यूब येतो तो 2 घ्यायचे आणि जर मोठा क्यूब असेल तर तुम्ही मोजून घेऊ शकता. 3 टेबलस्पून जेवढी आपण साखर घेतली तेवढंच आपल्याला बटरसुद्धा घ्यायचं आहे यामध्ये. आणि बटर घेऊन आपल्याला हे 10 ते 15 मिनिट असंच खूप फास्ट एकदम असं चोडायचं आहे. तर व्हिडिओ मी फास्ट करून दाखवला आहे, पण 15 मिनिटासाठी मी हे चोडलेलं आहे बराच वेळ छान. आणि ते असं मऊ झालं आणि पुन्हा मी ते 10 मिनिट झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी घेतले त्याचे डोनट्स बनवायला. तर मी असे कट करून घेते ग्लासच्या शेपचे, म्हणून जे सर्व डोनट्स जे आहे ते एकाच प्रकारचे बनतात. आणि ते कट करून मग मी झाकून ठेवले होते. तर ते झाकूनसुद्धा ठेवायला आपल्याला ते जोपर्यंत फुलून येत नाही तोपर्यंत त्याला 20 ते 25 मिनिट जात असेल मे बी. आणि फुलल्यानंतर मग मी त्याच्यामधून कट करून घेतला आहे नोझलच्या याच्याने आणि हे फ्राय करून घेतले आहे डोनट्स. तर जोपर्यंत डोनट फुलून येत नाही तोपर्यंत ते फ्राय करायचे नाही, कारण ते मग छान असे फ्लफी होत नाही. फुलून आले ना डोनट्स की मगच ते फ्राय करायचे. आणि फ्राय करायला गॅस जो आहे तो अगदी मीडियम ठेवायचा, म्हणजे लो ठेवायचा. आधी तेल गरम करून घ्यायचं आणि फ्लेम जो आहे तो मीडियम ठेवून हे डोनट आपल्याला फ्राय करायचे आहे. तर बघा डोनट्स कसे छान असे फुगून आलेले आहे, फ्राय केल्यानंतर सुद्धा छान झालेले आहे. आणि हे डोनट इतके छान झाले होते, कस्टमरला तर खूप जास्त आवडले आणि त्यांनी माझ्याकडून या डोनट नंतर 3 ते 4 वेळा पुन्हा डोनट्सच घेतले. नंतर चॉकलेटमध्ये मी हे डीप करून घेतले आहे. डार्क चॉकलेट इथं घेतली आणि चॉकलेटमध्ये हे सर्व डोनट मी डीप करून घेतले आणि त्यावर असे स्प्रिंकल घातलेले. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करा. आणि डोनट्स मी तुम्हाला दाखवते, माझ्या मुलासाठी मी 1 ते 2 एक्स्ट्रा बनवले होते. त्याची फ्रेंडसुद्धा आली होती, तिलासुद्धा दिला, तर त्यांना खूप आवडले डोनट्स. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.